मध्ये की फुटबॉल स्टेडियम जे होत आहे ते 11 एकर मध्ये होत आहे। आमखासची जमीन पूर्ण 29 एकर आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जी जागा पाठीमागे आहे जी वापरात बिलकुल नाहीये त्या जागेत होत आहे। तरी पण अजून आम्ही तपासणी करू। जर फुटबॉल स्टेडियम जर या ऑफिसमुळे डॅमेज होत असेल तर नक्कीच आपण शासन दरबारी चर्चा करून त्याच्यामध्ये वेगळा पर्याय काढू। पण फुटबॉल स्टेडियम बंद पाडून हे कार्यालय होत आहे हे अत्यंत चुकीचं वक्तव्य आहे। वक्फ बोर्डाची मान्यता लागत नाही का? कोणते आता वक्फची जी लँड आहे जे लोक तुमच्याकडून जे घेतात अग्रीमेंट करतात 33 वर्षासाठी जे काही असेल तर तुमची परवानगी त्याला लागत नाही का? तर यामध्ये असं आहे की तत्कालीन जे वक्फचे मंत्री होते ते आमच्यापेक्षा सुपेरियर अथॉरिटी आहे। त्यांनी ती बैठक घेऊन ते निर्णय घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये आम्ही तपासणी करू। जर त्याच्यामध्ये अजून नाहरकतची आवश्यकता असेल आणि एक्झिस्टिंग प्लॅन मध्ये कुठे डॅमेज नसेल तर आम्ही ते निर्गमित करू। सवाल ये है कि इजाजत की जरूरत है या नहीं है, ये बताइए। परवानगी आमच्याकडे मागणी केलेली नाही त्यांनी आतापर्यंत। मग तुम्ही पीडब्ल्यूडी वर तुम्ही गुन्हा दाखल करणार का? कारण तुम्हालाच माहिती नाहीये, तुमची परवानगी घेतली नाहीये आणि तुमच्या जागेवर बांधकाम होतोय, तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करता। त्याविषयी आम्ही चर्चा करू। कायदेशीर आमची जे काय लिगल महापालिकेकडे पण परवानगी नाही त्या कामासाठी। ते तर तुम्हाला पीडब्ल्यूडी ला विचारावं लागेल। पीडब्ल्यू तुम्ही जर असं म्हणतात की ते तुमची आहे ना, तुमच्या जागेवर बांधकाम करायचं तुम्ही आमच्यावर कारवाई करणार। या संदर्भात मी आताच सांगितलं की 2 दिवसापूर्वी अर्थमंत्र्याकडे ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस हा सगळ्या गोष्टी समोर आल्या। त्याच्यानंतर त्यांनी अजून हे प्लॅन कसा चांगला होऊ शकतो म्हणून त्याच बैठकीत जे तर हे काम सुरू झाले नसेल तर फेर विचार करायला सांगितलेलं आहे। तर त्यावेळी आम्ही विचार करू ना त्याच्यामध्ये। फेर विचार करणार आता तुम्ही? काल तुम्ही ऑब्जेक्शन घेतला म्हणून नाही, आमचं 2 दिवसापूर्वी बैठक झालेली आहे। त्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे। तुमचे अधिकारी त्यांनी काम सुरू केलं पाहिजे नव्हतं ना। पीडब्ल्यूडी अथॉरिटी आहे त्याची। हो आहे ते, तुमची परवानगी नाही मिळाली तर काम कसं काय? मान्य आहे मला, पण त्यांना जे आहे ना ज्यांनी टेंडर काढलं ते अल्पसंख्याक मंत्रालयाने काढलेलं आहे। त्यांनी टेंडर दिलेलं आहे, त्यांना टेंडर काढण्याची परवानगी दिलेली आहे। वक्फ बोर्ड अथॉरिटी नाही। पण ते तर ते मंत्री होते ना, पण लँड वक्फची आहे ना। ठीक आहे ना, आम्ही कायदेशीर सल्ला घेऊ त्याच्यामध्ये आणि त्याप्रमाणे कारवाई करू। सर्वप्रथम आपण सर्वांना व आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांना मी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। काल आमखास मैदानावर काम वक्फ कार्यालय, मौलाना आझाद कार्यालय आणि अल्पसंख्याक आयुक्तालयाचे काम सुरू असताना जी काही घटना घडली त्या संदर्भात आज मी ही प्रेस घेतलेली आहे। तर थोडक्यात माहिती अशी आहे की 13 ऑगस्ट 2024 ला तत्कालीन मंत्री माननीय अब्दुल सत्तार साहेब त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेतली होती। त्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी, सिटी इंजिनियर, सुप्रिटेंडेंट लँड रेकॉर्ड, जिल्हा क्रीडा अधिकारी आणि शिवनरेश स्पोर्ट्सचे प्रतिनिधी म्हणजे जे फुटबॉल स्टेडियमचं जे काम पाहतायत शिवनरेश स्पोर्ट्स यांच्या सर्व उपस्थितीमध्ये ही बैठक झाली आणि या बैठकीमध्येच त्या कार्यालयाबद्दल चर्चा झाली, वक्फ बोर्ड कार्यालय जे होणार आहे। त्यानंतर 4 ऑक्टोबर 2024 ला शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आणि 6 डिसेंबर 2024 ला वर्क ऑर्डर देण्यात आली निविदा प्रकाशित करून। तर हा पैसा शासन देतोय आणि शासनाने पीडब्ल्यूडी ला ऑथराइज करून हा टेंडर काढलेला आहे। या बैठकीमध्ये मी सर्व संबंधित अधिकाऱ्याकडून माहिती घेतली की जे फुटबॉल स्टेडियम आहे ते आमखास मैदानची जी एकूण जमीन आहे त्या जमीन 29 एकर पैकी 11 एकर अंदाजे मध्ये ते फुटबॉल स्टेडियम होणार आहे। त्याचा प्लॅन झालेला आहे तयार आणि तो प्रस्ताव शासनाकडे त्याच मंत्री वक्फचे मंत्री असताना गेलेला आहे। आणि हे जे ऑफिस आहे आमचं वक्फ बोर्डाचं जे ऑफिस होतंय ते ऑफिस अंदाजे 1100 चौरस मीटर मध्ये एक म्हणजे वक्फ बोर्डचा 1100 चौरस मीटर, मौलाना आझादचा 1100 चौरस मीटर आणि अल्पसंख्याक आयुक्तालयाचा 1100 म्हणजे अंदाजे हे 33 गुंठ्यामध्ये हे 3 इमारती होत आहे। आमखास मैदानची जमीन जवळपास
29 एकर आहे, त्याच्यापैकी 11 एकरचा वेल प्लॅन तयार झालेला आहे फुटबॉल स्टेडियमचं, जे शासनाकडे गेलेलं आहे. म्हणजे हे जे ऑफिस होत आहे त्या अतिरिक्त जमिनीमध्ये, आणि ह्या ऑफिसमुळे ते फुटबॉल स्टेडियम कुठेही डॅमेज होणार नाही. ह्याची कुठल्याही प्रकारची सत्यता न पाहता, कुठली माहिती न घेता, सन्माननीय माजी खासदार यांनी जे काल हंगामा केला आणि चुकीचे वक्तव्य केलं, माहिती न घेता वक्फ बोर्डाच्या कार्यालयात येऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या दालनात बसून जे काही वक्फ सदस्याबद्दल, चेअरमनबद्दल जे वक्तव्य केले, अतिशय खराब आणि चुकीच्या भाषेमध्ये आरोप केले की सन्माननीय आपण खासदार होते, आपण आमदार होते, आपल्याला माहीत आहे टेंडर ऑथॉरिटी कोण असती, पैसा कुठून येतोय, कशी प्रक्रिया पार पाडतात, वक्फ बोर्ड पैसाही देत नाही, टेंडरही केलेले नाही. आमचा त्या बाबतीमध्ये तर विषय येतच नाही. दुसरी गोष्ट ऑफिसची, आपल्याकडे मराठवाडा वक्फ बोर्ड होते. 2002ला महाराष्ट्र वक्फ बोर्ड झाले. पूर्ण महाराष्ट्राचा रेकॉर्ड या ऑफिसमध्ये आला. हे जे आपण ऑफिसमध्ये बसलेलं आहे मराठवाडा वक्फ बोर्डाचं ऑफिस होतं. इथं महाराष्ट्राचा ज्यावेळेस रेकॉर्ड आला ते आज माझ्या प्रत्येक सेक्शनमध्ये जाऊन बघा तुम्ही, उभा राहायला सुद्धा जागा नाहीये. मी लोकांना कसे सर्व्हिसेस द्यायचे. 23 वर्षामध्ये हे ऑफिस व्हावं म्हणून कोणीही प्रयत्न केलं नाही. अरे तुमची जन्मभूमी आहे ही, तुमची कर्मभूमी आहे. लोकांनी तुम्हाला नाही, याच्या बाबतीत जे आहे ना, मी संपूर्ण आमच्या अधिकाऱ्याशी चर्चा करून जे काय चुकीचं घडलं असेल त्याच्यावर आम्ही कायदेशीर प्रमाणे ऍक्शन घेऊ. तर त्यांनी 3 प्रश्न उपस्थित केले. हा, की आधी वक्फ बोर्डाने मान्यता दिली का, ना हरकत आहे का तुमचं. सेकंड, वक्फची 93,000 एकर जमीन आहे, तुम्ही ऑफिस कुठेही करा, आमचा पाठिंबा आहे. ती जागा का, जे स्टेडियमची जागा आहे ती लोकांना खेळण्यासाठी, मुलांना खेळण्यासाठी ती जागा आहे, मैदान एकच आहे, तिथंच का तुम्ही आग्रह करता. आणि त्यांनी जे काही तुमच्यावर आरोप केले अजून, कितने की धांदली हुई, कितने कितनी लिया, काय बोलणार त्याच्यावर. बघा, मी आत्ताच सांगितलं माझ्या उत्तरामध्ये की फुटबॉल स्टेडियम जे होत आहे ते 11 एकर मध्ये होत आहे. आमखासची जमीन पूर्ण 29 एकर आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जी जागा पाठीमागे आहे, जी वापरात बिलकुल नाहीये, त्या जागेत होत आहे. तरी पण अजून आम्ही तपासणी करू. जर फुटबॉल स्टेडियम जर या ऑफिसमुळे डॅमेज होत असेल तर नक्कीच आपण शासन दरबारी चर्चा करून त्याच्यामध्ये वेगळा पर्याय काढू. पण फुटबॉल स्टेडियम बंद पाडून हे कार्यालय होत आहे हे अत्यंत चुकीचं वक्तव्य आहे. आणि दुसरी तुम्ही जे धांदलीचं म्हणताय त्याच्यामध्ये 6-8 महिन्यापूर्वी ते पण सदस्य होते माझ्यासोबत. 3 वर्षापासून त्यांनी पण सोबत काम केलेलं आहे माझ्या. आणि हे टेंडर ऑथॉरिटी मी आहेच नाही तर धांदलीचा विषय येतो कुठे. टेंडर ऑथॉरिटी शासनाने PWD ला दिलेली आहे. हा, फुटबॉल स्टेडियमच्या याच्यामध्ये सदस्य होते ना ते. बिल्डिंग कार्यालयासाठी आहे का. आणि हा, हे वक्फ बोर्डासाठी नाहीये फक्त, हे 3 कार्यालय. मौलाना आझाद तर माझं नाहीये. काजी साहेब ऐका ना, प्रश्न असा आहे की वक्फ बोर्डाची मान्यता लागत नाही का. कोणते आता वक्फची जी लँड आहे, जे लोक तुमच्याकडून जे घेतात, अग्रीमेंट करतात 33 वर्षासाठी, जे काही असेल तर तुमची परवानगी त्याला लागत नाही का. तर यामध्ये असं आहे की तत्कालीन जे वक्फचे मंत्री होते ते आमच्यापेक्षा सुपेरियर अथॉरिटी आहे. त्यांनी ती बैठक घेऊन ते निर्णय घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये आम्ही तपासणी करू. जर त्याच्यामध्ये अजून नाहरकतची आवश्यकता असेल आणि एक्झिस्टिंग प्लॅन मध्ये कुठे डॅमेज नसेल तर आम्ही ते निर्गमित करू. सवाल ये है कि इजाजत की जरूरत है या नहीं है, ये बताइए आप. परवानगी आमच्याकडे मागणी केलेली नाही त्यांनी आतापर्यंत. मग तुम्ही PWD वर तुम्ही गुन्हा दाखल करणार का. कारण तुम्हालाच माहिती नाहीये, तुमची परवानगी घेतली नाहीये आणि तुमच्या जागेवर बांधकाम होतोय, तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करता. त्याविषयी आम्ही चर्चा करू. कायदेशीर आमची जे काय लिगल, महापालिकेकडे पण परवानगी नाही त्या कामासाठी. ते तर तुम्हाला PWD ला विचारावं लागेल. तुम्ही जर असं म्हणतात की तुमची आहे ना, तुमच्या जागेवर बांधकाम करायचं, तुम्ही आमच्यावर कारवाई करणार. या संदर्भात मी आत्ताच सांगितलं की 2 दिवसापूर्वी अर्थमंत्र्याकडे ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस हा सगळ्या गोष्टी समोर आल्या. त्याच्यानंतर त्यांनी अजून हे प्लॅन कसा चांगला होऊ शकतो म्हणून त्याच बैठकीत जे तर हे काम सुरू झाले नसेल तर फेर विचार करायला सांगितलेलं आहे. तर त्यावेळी आम्ही विचार करू ना त्याच्यामध्ये. विचार करणार आता तुम्ही ऑब्जेक्शन घेतला म्हणून. नाही, आमचं 2 दिवसापूर्वी बैठक झालेली आहे. त्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे. तुमचे अधिकारी त्यांनी काम सुरू केलं पाहिजे नव्हतं ना.
PWD अथॉरिटी आहे त्याची, हो आहे ते, हा. तुमची परवानगी नाही मिळाली तर काम कसं काय सुरू? मान्य आहे मला, पण त्यांना जे आहे ना, ज्यांनी टेंडर काढलं ते अल्पसंख्याक मंत्रालयाने काढलेलं आहे, त्यांनी टेंडर दिलेलं आहे, त्यांना टेंडर काढण्याची परवानगी दिलेली आहे, वक्फ बोर्ड अथॉरिटी नाही. पण ते तर ते मंत्री होते ना, पण लँड तर वक्फची आहे ना. ठीक आहे ना, आम्ही कायदेशीर सल्ला घेऊ त्याच्यामध्ये आणि त्याप्रमाणे कारवाई करू. म्हणजे एक त्यांनी जे काम थांबवलं ते योग्यच केलं असं म्हणायला हवं, कारण कोणाची परवानगीच नाहीये त्यासाठी. म्हणजे इलिगल काम होतं. Illegal काम होतं. तुम्हालाही माहिती नाही, असं म्हणावं का आपण? नाही असं मी नाही म्हणणार, पण याच्या बाबतीत मी पूर्ण कायदेशीर सल्ला घेईल. जर वक्फ नियमाच्या विरुद्ध असेल तर आम्ही त्याबाबत शासनाशी चर्चा करू. प्रेससाठी आधी तुम्ही सल्ला घ्यायचे होते ना प्रेस. इसका मतलब सर वहाँ पे कोई भी जगह पे कोई भी ऑफिस काम शुरू कर देंगे, आपको पता नहीं रहेगा, दूसरी गवर्नमेंट से परमिशन भेजेंगे, फिर उस वक्त आप क्या करेंगे? नाही, कोई भी नाही सुरू, ठीक है नहीं, कोणी नाही केलं ना, जे त्यावेळेस ते तत्कालीन वक्फचे मंत्री होते ना. आणि तत्कालीन मंत्री असं पण म्हणाले होते साहेब की जी लेबर कॉलनीची जी जागा आहे, दिए थे तो उसको छोड़ के ही बनाया है ना, वो हमने प्लान चेक करे. अल्पसंख्याक मंत्री तेव्हा असे म्हणाले होते एकदा भाषणात की लेबर कॉलनीची जी जागा आहे तिथं आम्ही मोठी इमारत बांधू अल्पसंख्याक कार्यालयासाठी. हा, मग ती जी जागा आहे, एवढी मोठी जागा आहे, मग तिथं का बांधकाम होत नाही? कारण मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचं कार्यालय आहे, तो पण गव्हर्नमेंटचा आहे. बरोबर. ती जागा का नाही तुम्ही हे करताय, तिथं का बांधत नाहीये ऑफिस? आता हा निर्णय जे आहे तो गव्हर्नमेंटचा आहे, त्याच्याबद्दल मी नाही बोलू शकत. ती शासनाची जागा आहे, त्या जागेत ऑफिस होत नाहीये, तुमच्या वक्फच्या जागेत तो ऑफिस होतोय गव्हर्नमेंटचा. हे का असं काय आहे? प्रश्न नाही कळाला. मौलाना तुम्ही 3 कार्यालय तिथं बांधतो, हो. बरोबर आहे. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ हे शासनाचं आहे. हो. त्या कार्यालयाची बिल्डिंग वक्फच्या जागेत बांधकाम तुम्ही करताय. मग जर लेबर कॉलनीची जागा आहे, शासनाची एवढी मोठी जागा आहे, बरोबर. त्या जागेत मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचं ऑफिस तुम्ही का बांधत नाही? शासन का? बरोबर आहे, पण हा निर्णय शासनाचा आहे ना, हा निर्णय वक्फ बोर्डाचा नाहीये ना. शासनाने निर्णय घेतलाय की त्या जागेत एकत्र. वक्फची गरज 1000 एकर जागा वक्फची आहे राज्यामध्ये, तर शासन जे निर्णय घेईल की बाबा आम्हाला इथं बांधकाम करायचं आहे, वक्फ बोर्डाची काही गरज नाही, परवानगीची गरज नाहीये, असं चालेल का? नाही, असं नाही चालणार ना. तुम्ही असंही म्हणतात, असंही चालणार नाही. ते मी काय म्हणलं, बघा 2 दिवसापूर्वी जे आजी दादा सोबत बैठक झाली, मी स्पष्ट केलेलं आहे की त्याच्यामध्ये हे प्रकरण आमच्या समोर आलेलं आहे की तत्कालीन मंत्र्याने हे प्रशासकीय मान्यता केली होती आणि PWDला टेंडर काढण्यासाठी दिलं होतं. तर त्यामध्ये हे प्लॅन सादर करण्यासाठी सांगितलेलं आहे की प्लॅन कसा होणार आहे नेमका. त्यावेळेस आम्ही तपासणी केली तर वक्फ कार्यालयातून याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जी आहे तर NOCची मागणी करण्यात आलेली नव्हती आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणून त्या बैठकीला उपस्थित होते, जे कलेक्टर ऑफिसमध्ये झाली होती बैठक. थोडक्यात म्हणजे हे जमिनीसाठी नाही आहे, तर तुम्हाला जी दमदाटी केली त्याच्यासाठी बोलायला आले, एवढंच म्हणायचं का? नाही नाही, असं कसं? आम्ही तर कॉल डेव्हलपमेंट करतोय ना, ऑफिस व्हायला नको का? आपण सांगा. वेगळा विषय झाला, आता हा. परवानगीच नाही तुम्ही दिलेली. नाही, ठीक आहे ना, ते तपासू ना आम्ही. त्याच्यामध्ये जर चुकीचे काही झाले तर वक्फ ऍक्ट प्रमाणे आम्ही 100% कारवाई करणार. तुमच्या दलीलचं पण ऑब्जेक्शन नाही, ते म्हणतात कार्यालय करा, पण तुम्ही दुसऱ्या जागेत करा ना, तिथं ते stadium- ठीक आहे ना, stadium या ना म्हणून चर्चा करायला, चर्चेतून मार्ग काढू ना आपण. मग काम थांबवणार आहे तुम्ही? एक मिनिट राहुल, विषय नाही. काम थांबवणार आहे तुम्ही आता? ठीक आहे ना, आम्ही हे तपासणी करून तोपर्यंत काम थांबेल ते. कारण ते PWDचं आहे, त्यांना आम्ही आदेश देऊ शकत नाही, पण आम्ही शासनाकडे आमचा प्रस्ताव सादर करू. मुंबईला पण मुसाफिर खाण्याचा एक विषय आहे. हा, विचारा. कई सारी काय झालं त्या प्रॉपर्टी है उनको नाम वक्फ किया जा रहा है, इसी तरह मुंबई में भी कई सारी प्रॉपर्टी को नाम वक्फ किया गया हाँ, है. कई सारी, मतलब कोई एग्जांपल दीजिए ना. मुसाफिर खाना है, मुसाफिर खाना जो ट्रस्ट है वो सुप्रीम कोर्ट से हमारे पास आया था, उसका सेक्शन 40 के तहत नेचर डिसाइड करने के लिए, और ये क्वाशी जुडिशियल बॉडी है. उसने हमारे उसमें जो भी फाइंडिंग्स थे, जो सुप्रीम कोर्ट ने हमको क्राइटेरिया फ्रेम करके दिया था चेक करने के लिए, वो हमने चेक किया और हमारा डिसीजन दिया है. और जो भी सेक्शन 40 के अंदर ऑर्डर होती है उसको वक्फ ट्रिब्यूनल में अपील करने के लिए उसको अपॉर्चुनिटी है. इसी तरह नथानी बिल्डर्स का जो मामला है, साबूवाला ट्रस्ट में नथानी बिल्डर्स ने डेवलपमेंट किया है, तो क्या उस पर आप कार्रवाई करेंगे? मुंबई के अंदर 2009 से लेके 13 तक जो है, चलेगा हिंदी या मराठी बोलो, चलेगा ना.
तो उस पीरियड में काफ़ी सारे एनओसी इशू हुए थे डेवलपमेंट को लेके, जो आप बोले नाथानी का जो विषय, उसके लिए हमने अगस्त में एक कमेटी बनाई है ये सारे एनओसी को चेक करने के लिए, सही है गलत है फ्रॉड है, और वो कमेटी अपना रिपोर्ट पेश करने वाली है। हम सब लोगों को वो नोटिस भेजकर हर एक की नोटिस को, हमारा रिकॉर्ड को चेक कर रहे हैं। मान के चलो अगर 100 एनओसीज का प्रकरण है वो, तो 50 अगर हमारे पास वैलिड निकलती है तो बचे हुए 50 लोगों के पे हम कारवाई करेंगे वो फॅक्ट के तहत। एक प्रश्न आहे, गेल्या काही दिवसांपासून जे औरंगजेबाच्या प्रक्रियेचा विषय सुरू आहे, तर ते वक्फच्या अखेरीत आहे का? वक्फचा त्या प्रक्रियेवर दावा आहे का? म्हणजे तुमच्या अंतर्गत येतं का? आणि नवीन कायद्यानुसार त्याला काही फरक पडेल? नाही, त्या संदर्भात मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच वेळेस सांगितलं होतं की पुरातत्व खात्याकडे आहे ते, आणि त्याचं संरक्षण आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर आम्ही काही भाष्य नाही करणार। वक्फची जागा नाहीये, वक्फचा काही संबंध नाही, ते वक्फ इन्स्टिट्यूट मध्येच आहे ना, पण त्याला जे आहे तर पुरातत्व खात्याचं पण वेगळं संरक्षण आहे ना, नॅशनल हेरिटेज हा वक्फचं पण हे आहे ना, म्हणजे दोन्ही अधिकार आहे त्याच्यावर। हो आहे ना। हाँ, अगर एनडीडीआर की बात की जाए तो वो एनडीडीआर ट्रस्ट के अंडर में आता था, तो ये जो नॉन वक्फ जो बताया गया है, तो इस पर किस किस के सिग्नेचर थे, और क्या ये वक्फ की थी जमीन या नहीं थी एनडीडीआर? देखिए, मैंने आपको बताया कि जब ये महाराष्ट्र वक्फ बोर्ड, मराठवाड़ा वक्फ बोर्ड से जब महाराष्ट्र वक्फ बोर्ड बना तो 2003 में उसका नोटिफिकेशन निकला, तो उसमें एंटीलिया के साथ और 185 लोग, ऐसे टोटल अंदाज़ा 186 लोगों ने उस नोटिफिकेशन को चैलेंज किया कि हमको वक्फ में नहीं रहना है। अदर दैन मराठवाड़ा के जो लोग थे, उसमें मैक्सिमम मुंबई के लोग थे, उन्होंने हाईकोर्ट में वो पिटीशन किया। हाईकोर्ट में 2011 में रिजल्ट आया और नोटिफिकेशन को सेट असाइड कर दिया। जो वक्फ की लिस्ट थी हाईकोर्ट ने उसको भी सेट असाइड कर दिया टेक्निकल पॉइंट पे। उस वक्त हम लोगों ने सुप्रीम कोर्ट में 2011 में अपील किया, और उस जो ऑर्डर थी वक्फ बोर्ड की कि जो सारा का सारा नोटिफिकेशन ही खत्म कर दिया था हाईकोर्ट ने कुछ टेक्निकल इशू की वजह से, जो हमारी 16,000 से 18,000 प्रॉपर्टी पूरी वक्फ से निकल गई थी, तो उसके ऊपर हमने उस वक्त स्टे लिया। वो पिटीशन का रिजल्ट 2021 में जब हम मेंबर बने तो वहाँ पर पर्सनली हम लोग वहाँ गए, सब लोग उस पिटीशन का फॉलोअप लिए। 2022 में उसका जजमेंट आया। अब उस जो लिस्ट थी हमारी, उसको सुप्रीम कोर्ट ने कंफर्म कर दिया कि जो भी ये वक्फ बोर्ड ने लिस्ट बनाई है ये वक्फ है। लेकिन जो 186 पिटिशनर थे जो हाईकोर्ट में थे और सुप्रीम कोर्ट में रिस्पॉन्डेंट थे, उनको ये रिलीफ दिया सुप्रीम कोर्ट ने। ये लोगों ने वहां पे आर्गू करे कि हम वक्फ नहीं है, हमारे इंस्टीट्यूट में कोई भी वाकिफ नहीं है, ना किसी ने इसको वक्फ किया है। तो सुप्रीम कोर्ट को अगर लगता कि ये 100% वक्फ है तो वो उधर ही डिक्लेयर कर देता था। लेकिन उनको कहीं तो लगा कि इसको हर एक की फाइल को 1 बाय 1 चेक करना चाहिए। उन्होंने एक नॉर्म्स तय करके दिया हमको कि आपको क्या चेक करना है। वक्फ बोर्ड ने सेक्शन 40 के पावर थे जो अभी नए बिल में हमारे खत्म हो गए वक्फ डिक्लेयर करने के। उस सेक्शन 40 के तहत सुप्रीम कोर्ट ने दी हुई गाइडलाइन के हिसाब से हमने एक एक फाइल को चेक करके सबको सुना और अपना फैसला दिया। हम जल्द ही 2 या 3 दिन में इंशाल्लाह अगले हफ्ते में हमारा ये रिपोर्ट, सुप्रीम कोर्ट ने हमको कहा था कि ये सब डिसाइड होने के बाद ये गवर्नमेंट को सबमिट करना है। फिर गवर्नमेंट वो जो 2003 में बनाया हुआ गैजेट अमेंड करेगी कि ये 186 में से कितने वक्फ हुए और कितने नॉन वक्फ हुए। जो वक्फ हुए वो गैजेट में रहेंगे, जो नॉन वक्फ हुए वो गैजेट से निकल जाएंगे। तो जब हमारा ये गवर्नमेंट को रिपोर्ट सबमिट हो जाएगा तो वो पब्लिकली कर लेंगे हम। और वो सीईओ ने कहा था कि ये जो जमीन है ये वक्फ की है, वही तहसीलदार साहब ने। कौन सी जमीन? एनटीडीआर। हाँ, तो उसका 2003 से मैटर चल रहा था ना। उसके बाद मैंने वही तो कहा ना कि सुप्रीम कोर्ट ने जो गाइडलाइन दिया उसके तहत हमने फैसले दिए हैं। अब नेक्स्ट वीक में गवर्नमेंट को जब हमारा रिपोर्ट सबमिट हो जाएगा, सारे ऑर्डर सबमिट हो जाएंगे, तो ऑटोमेटिक वो सारे ऑर्डर पब्लिक हो जाएंगे, तो तब आप देख लेना। आल्यापासून वक्फ बोर्ड मालामाल झालेला आहे। देवेंद्र फडणवीस असो की एकनाथ शिंदे असो, तुम्ही त्यांच्या जवळचे आहात, परंतु तुमच्या वक्फ बोर्डामध्ये जे कर्मचारी आहेत जे डेली बेसिसवर काम करतात, 5 तारखेला आमची परवा माननीय अर्थमंत्र्यासोबत बैठक झाली। ते म्हणले की जे ऑफिस होते त्याचं जर काम सुरू झालं नसेल तर ते थांबा, मला ते ऑफिस बघायचंय। पुढील 100 वर्षाचा विचार करा की वक्फ बोर्डाची इमारत कशी असली पाहिजे, त्याचं डिझाईन अतिशय सुंदर बनवा। जे काय फंड दिलेलं आहे त्याच्यामध्ये जर अधिक फंड लागत असेल अजून, तर मी जूनच्या बजेटमध्ये तुम्हाला अजून देतो, अशी ग्वाही सन्माननीय अर्थमंत्र्यांनी दिली। तर हे विकास कामाचं काम होत आहे। ठीक आहे, जे योजना कुठली एखादी बंद करून जर ती योजना सुरू होत असेल तर नक्कीच तुम्ही विरोध करा। तुम्ही विरोधक आहेत, विरोधकासारखं विरोध करा, आम्ही तुमचं स्वागत करू।
पण ज्या असंविधानिक भाषेमध्ये तुम्ही काल आमच्यावर आरोप केले ते एकदम चुकीची पद्धत आहे आणि विकासाचं काम होतंय. मागच्या काही काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की हे छत्रपती संभाजीनगरचं ऑफिस मुंबईला नेण्याचं चाललं होतं. मग ते न जाता आम्ही इथं इतकी आलिशान भव्य अशी इमारत उभी करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर त्याचं तुम्ही आधी स्वागत केलं पाहिजे की हे संभाजीनगरमध्ये एक वक्फ बोर्डाची जी आहे एक चांगली इमारत इथे होते. तर त्याचं स्वागत न करता तुम्ही या प्रकारे विरोध करताय. फुटबॉल स्टेडियमचा माझ्याकडे पूर्ण फाईल समोर आहे, त्याचा प्लॅन अद्यावत झालेला आहे. त्या प्लॅनमध्ये इथे कुठेही डॅमेज झालेलं नाही. जे स्मार्ट सिटीचं ऑफिस आहे त्याच्या पाठीमागे हे ऑफिस होते ज्याच्यामुळे कुठल्याही खेळाडूंना तिथे अडचण निर्माण नाही होणार, हे मी जिम्मेदारीने सांगत आहे. तसं आणि असं काही होत असेल तर चर्चा करून मार्ग सुटू शकतो. अरे आपण माझ्यासोबत 3.5 वर्ष बाजूला बसून काम केलेलं आहे, 3 वर्ष. मग 3 वर्षाच्या काळात तुम्ही आमचा ऑडिट करायला लागले की हे सदस्य, हे चेअरमॅन आम्ही बांधून नेऊ. अहो तुम्ही पण 3 वर्ष होते, तुमचा पण ऑडिट करावा लागेल ना की तुम्ही 3 वर्षामध्ये वक्फ बोर्डाचं असं कोणतं कार्य केलं जे तुम्ही 2021 पूर्वी आंदोलन केले होते ते तुम्ही खुर्चीवर आल्यानंतर काय केले हे पण विचारावं लागेल ना. फक्त तुम्ही लोकांचं ऑडिट नाही करू शकत, स्वतःचं पण ऑडिट करून द्यावं लागेल तुम्हाला. दुसरी गोष्ट, आम्ही इथे आल्यानंतर अध्यक्ष झाल्यानंतर अजून एक त्यांनी आरोप केला, छत्रपती संभाजीनगरचे जे डिस्ट्रिक्ट वक्फ ऑफिसर आहेत ते बीडचे आहेत. तर त्यांना म्हणले की तुम्ही चेअरमॅनचे नातेवाईक आहेत का. आता या कार्यालयामध्ये 3 सदस्य बीडचे आहेत आणि हेड ऑफिसमध्ये जवळपास 100+ कर्मचारी औरंगाबादचे. म्हणजे 100 कर्मचारी माननीय इम्तियाज जलील साहेबांचे नातेवाईक झाले का मग असे म्हणावे लागेल का. तर ह्या सगळ्या गोष्टीची परिपूर्ण माहिती न घेता त्यांनी काल जे काय हंगामा केला जो की चर्चेतून सुटू शकत होता आणि या कामाला गती मिळू शकत होती. हरकत नाही, तरी पण आम्ही सर्वांशी चर्चा करून कोणती योजना आम्ही डिक्लेअर केलेली, कारण फुटबॉल स्टेडियम बद्दल वक्फ बोर्डाने वक्फ मंडळाने ठराव घेतलेला आहे. त्यावेळेस तेही मेंबर होते, मीही मेंबर होतो. सगळ्यांनी ठराव घेऊन ते मंत्र्यांना दिलेला आहे आणि त्याच मंत्रीच्या कार्यकालामध्ये याची प्रशासकीय मान्यता झालेली आहे. त्याचा प्लॅन आहे, त्याचा आराखडा आहे, तुम्ही आमच्याकडून घेऊ शकता. 5 ऑगस्टला माझी चेअरमॅन म्हणून नियुक्ती झाली. माझ्या अध्यक्षतेमध्ये काय काम झाले ते पण तुम्ही त्याचं स्वागत करा ना. आम्ही आमच्या या बोर्डने जे आहे सर्वप्रथम जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचं ऑफिस नव्हतं, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज आमचं ऑफिस आहे. महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक बसने प्रवास करून मस्जिदचे ट्रस्टी या हेड ऑफिसमध्ये येत होते, दिवस बसत होते, त्यांचे काम होत नव्हते. ते काम आम्ही जिल्ह्यात वर्क केले, त्याच्यामुळे त्यांचे सर्व्हिसेस, त्यांच्या सुविधा तिथे उपलब्ध झाल्या. कंत्राटी पद्धतीने आम्ही कर्मचारी भरले. 20-25 लोकांवर हे पूर्ण महाराष्ट्राचं वक्फ बोर्ड चालत होतं. आज माझ्याकडे 200+ लोक वक्फ बोर्डामध्ये काम करतात. प्रत्येक जिल्ह्याला 5 पेक्षा जास्त लोक माझ्या वक्फ बोर्डात काम करतात. जुने काय झाले माहित नाही, पण नवीन वक्फ मिळकतीवर आज कोणी इन्क्रोचमेंट करायचं म्हणले तर त्याच्यावर नियंत्रण ठेवणारे या जिल्ह्यामध्ये माझे कर्मचारी आहेत आणि ते त्याच्यावर कंट्रोल करत आहेत. या सर्व्हिसेसमुळे लोकांना 300-400 किलोमीटर येऊन वक्फ मंडळाच्या कार्यालयामध्ये बसावे लागत नाही. एक वेळ अशी होती की इथं आमच्याकडे या कॅम्पसमध्ये मस्जिद आहे, वजूखाना आहे, त्या वजूखान्यावर बसून दलाल लोक काम करायचे की तुम 300 किलोमीटर से कब तक चक्कर मारेंगे, लालो इधर हम कॉन्ट्रॅक्ट लेते है, सुपारी घेऊन काम करायचे. ती सगळे आम्ही बंद केले. जिल्ह्याच्या ठिकाणी काम गेल्यामुळे आज 25 वर्षात जे झालं नाही ते आम्ही करून दाखवलेले. जे 5 कोटीचं वक्फ फंडची उत्पन्न होतं आमचे 10 कोटी केलेले. आजपर्यंत डबल उत्पन्नाचा रेशो एका वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये, 5 ऑगस्ट ते आता तुम्ही महिने मोजा किती झाले, इतक्या महिन्यामध्ये आम्ही वक्फ फंडच्या इन्कम मध्ये जे तर डबलपेक्षा जास्त वाढ केली. आणि पुढच्या वर्षामध्ये आम्ही वक्फ बोर्डाची इन्कम 25 कोटीचा आमचा टार्गेट आहे आणि त्या दिशेने आमचे काम चालू आहे. हे 25 कोटी काय लोकांच्या खिशातून नाही काढणार, आम्ही लोकांना सेवा देऊन काढणार. आम्ही लोकांचे सर्व्हिसेस देणार, लोकांच्या अडीअडचणी दूर करणार. या माध्यमातून आम्ही वक्फ मंडळाचे जे काम आहे, जमिनी इन्क्रोचमेंट होऊ नये म्हणून त्या इन्क्रोचमेंटमध्ये आम्ही डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट केले. या मागच्या 6 महिन्यामध्ये नांदेडमध्ये आमचे गरीब मुस्लिम लोकांसाठी, अल्पसंख्याक लोकांसाठी घरं बांधण्याची स्कीम मंजूर केली. शासनाने परवाच मान्यता दिली, त्याचा आम्ही ऑर्डर दिली, लवकरच ते काम सुरू होणार आहे. बारामतीमध्ये उर्दू शाळेला मान्यता दिली. असे आमचे अनेक 10 ते 15 प्रकरणं शासन स्तरावर पेंडिंग आहेत. ते लवकरच आम्ही त्याचे मान्यता मिळाल्यानंतर आम्ही पुढे निर्गमित करणार आहेत आदेश. तर या पद्धतीने त्याच्यानंतर नवीन जे
इस वजह से बिगड़ता है तो 100% हम सोचेंगे। खेल का मैदान ही नहीं है बच्चों को खेलने, खेल के मैदान में हम आपकी बात से 100% सहमत है। हमने ये पूरा स्टेडियम का प्लान बताया आपको, उस प्लान में हम बिल्कुल इंटरफेयर नहीं कर रहे हैं, क्योंकि जो प्लान और जो रिकमेंडेशन मंत्री ने भेजे थे उस वक्त जो रेजोल्यूशन पास हुआ था उसमें मैं भी था, मैं मेंबर था तब। तो वो प्लान हमको अगर वो बंद करना है तो पहले फिर से रेजोल्यूशन लेना पड़ेगा उसको रद्द करने के लिए। ऐसा तो कुछ किया नहीं है हमने। अगर हमारे स्टेडियम के बारे में अगर हमारी नीयत खराब होती तो हम पहले रेजोल्यूशन लेते कि नहीं अब यहाँ पर स्टेडियम नहीं बनेगा, यहाँ ऑफिस बनेगा। हमने ऐसा कुछ भी नहीं किया है। ऑफिस तो कहीं और भी बना सकते हैं ना, बहुत सारी जगह है ना ऑफिस। तो ऐसा अगर कोई ऑप्शन है तो हम सोचेंगे उसके ऊपर इंशाल्लाह। मैंने उनसे कल फोन पे भी बात की इम्तियाज जलील साहब से कि भाई आपके पास अगर इससे बेटर ऑप्शन है, आप लोकल के लीडर है, आप हमारे को कोऑपरेट करो, कहाँ पर बनाना चाहिए, मैं चर्चा करने के लिए आपके साथ तैयार हूँ। महाराष्ट्र प्राधिकरण का ऑफिस में शिफ्ट हो रहा था, उसका क्या हुआ? तो ये आप लोगों ने प्रेस के जरिए से बोला था। देखो हर चीज में क्या है, लीगल इशू आता है। वो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण को जो बिल्डिंग दी थी, वो बिल्डिंग जब तक वो हमको वापस करते नहीं, हैंड ओवर नहीं करते लीगली, तब तक हम उसका पोजीशन नहीं ले सकते। कोई इनक्रोचर भी बैठा तो हमारे को पहले उस पर कार्रवाई करना होती है। अच्छा, दूसरे ये जो मुतवल्ली है उसकी क्या अहमियत होती है कि नहीं? तो उसकी परमिशन या एनओसी की जरूरत होती है कि नहीं किसी चीज की? मुतवल्ली की अहमियत है ना। तो ये आम खास में तो जो गजेटेड मुतवल्ली है उसका इसको विरोध है, तो उसका क्या है? नहीं, वो बात मेरे सामने आई नहीं अभी तक। जब आएगी तो मैं उसकी तफ्तीश करके बताऊंगा। हाँ सर, और एक इल्जाम है सूद गिरने के मामले में भी इब्राहिम के साजिश वक्फ की जगह है, तो उसकी भी जानकारी लेंगे इंशाल्लाह, बताएंगे आप। ठीक है, लेकिन हम इतना बताएंगे कि अभी जो है यहाँ पर, एक मिनट, पूरी ट्रांसपेरेंसी के साथ काम चल रहा है। वक्फ बोर्ड में आने वाले व्यक्ति को विद इन टाइम काम मिल रहा है। हमने जो पिछले साल रजिस्ट्रेशन किए, जो पिछले 25 साल में रजिस्ट्रेशन नहीं, रिकॉर्ड ब्रेक हमने 1 साल के अंदर रजिस्ट्रेशन करिए। जो स्कीम डिसाइड हुई, कमिटीज के जो मैटर हमारे पास पेंडिंग थे कौशी जुडिशियल बॉडी के तहत, उसमें जो हमने नंबर ऑफ जो हमने यूनिट्स डिसाइड किए वो भी जो है तो रिकॉर्ड ब्रेक है। वो चिट्ठी किधर है? हमने एक कंपैरिजन का चार्ट बनाया है, इधर लाओ, इधर लाओ यार, ऊपर का चाहिए। देखिए हमने इस साल में, लास्ट ईयर हमारे 600 का फिगर है रजिस्ट्रेशन का, और उसके लास्ट ईयर 400 का है। इस बार हमने 1500 रजिस्ट्रेशन किए हैं। 43 के रजिस्ट्रेशन 492 थे लास्ट ईयर, इस टाइम हमारे 1513 है। हमारे जो स्कीम्स पेंडिंग थे उसमें लगभग हमने 2 साल के अंदर जो तो 1000 के करीब डिसाइड किए हैं। और जो एनओसी है डेवलपमेंट की, वो इस साल हमने 65, जो रिकॉर्ड ब्रेक है डेवलपमेंट की, 65 एनओसी हमने दिए हैं। और जो क्लोज फॉर ऑर्डर थे, जो पेंडिंग्स हमारे पास 2022 में 2 ऑर्डर डिस्बर्स करे थे, 2023 में 11 हुए थे, और अभी 24-25 में 277 ऑर्डर हमने निकाले जो डिस्प्यूट्स को खत्म करे। मस्जिद दरगाह के अंदर जो डिस्प्यूट चल रहे थे वो डिस्प्यूट को खत्म करे। ऑडिट हमारा जो है तो 1356 लोगों ने ऑडिट सबमिट करे, जो अभी तक ऐसा कभी भी नहीं हुआ। ऑडिट सबमिट करना यानी उस इंस्टीट्यूट का ट्रांसपेरेंसी का प्रेजेंटेशन होता है। तो इस मामले में जो बोर्ड मीटिंग है हमारी, इस साल हमारे सबसे हाईएस्ट फिगर है, 16 बोर्ड मीटिंग हुई है, जो कि 7-8 के ऊपर कभी फिगर नहीं गई है। तो इस तरीके से बोर्ड का काम चल रहा है, पूरे पारदर्शिता के साथ, ट्रांसपेरेंसी के साथ हम लोगों को सेवाएं दे रहे हैं। शोलापुर की काली वहाँ पर इम्तियाज जलील आए और वो काम को रोका दिया, उसके बाद आप यहाँ पर प्रेस कॉन्फ्रेंस लेते हैं, मामला क्या है? देखिए, जो वक्फ बोर्ड का जो ऑफिस का काम शुरू हुआ था, वो काम शुरू होने के बाद सम्माननीय इम्तियाज जलील साहब ने जो भी कल हंगामा किया, वो उनको कुछ इन्फॉर्मेशन ऐसी मिली थी कि ये काम इलीगल हो रहा है। इस मामले में जो हमने जानकारी ली है अभी वक्फ बोर्ड चेयरमैन के नाते, 13 अगस्त 2024 को तत्कालीन अल्पसंख्यक तथा वक्फ मंत्री माननीय अब्दुल सत्तार साहब के अध्यक्षता में एक बैठक हुई थी कलेक्टर ऑफिस में, जिसमें सिटी इंजीनियर थे, लैंड रिकॉर्ड्स के ऑफिसर थे, जिला क्रीड़ा अधिकारी थे, और शिव नरेश स्पोर्ट्स जो फुटबॉल स्टेडियम के आर्किटेक्ट है। तो ये लोग वहाँ पर उपस्थित थे। और उसी बैठक में ये ऑफिस, ये सिर्फ ऑफिस वक्फ बोर्ड का नहीं हो रहा है, बल्कि मौलाना आज़ाद का भी ऑफिस हो रहा है, ये अल्पसंख्यक आयुक्तालय का भी ऑफिस हो रहा है। ये तीनों ऑफिस के बारे में ये माइनॉरिटी मिनिस्ट्री के अंडर आता है, उन्होंने डिसीजन लिया है।
और 4 अक्टूबर की इसकी प्रशासकीय मान्यता हुई और 6 दिसंबर को इसका वर्क ऑर्डर पीडब्ल्यूडी ने दिया, जिसमें ये टेंडर अथॉरिटी के नाते वक्फ बोर्ड का कोई रोल नहीं है। इसका पैसा गवर्नमेंट दे रही है और गवर्नमेंट ने डायरेक्ट पीडब्ल्यूडी को अपॉइंट किया है टेंडर निकालने के लिए। इसकी जो पूरी जगह है आम खासा मैदान की, वो 29 एकड़ जगह है, जिसमें फुटबॉल स्टेडियम का जो प्लान है जो मेरे सामने अभी रखा हुआ है वो 11 एकड़ में है। उस 11 एकड़ को छोड़कर जो जगह है पीछे साइड में जो नॉन यूजेबल थी, उस जगह को इसमें इस्तेमाल किया गया है। लेकिन फिर भी मैं ये कहना चाहूँगा, ये जानना चाहेंगे ये 29 एकड़ जगह जो है ये वक्फ लैंड है या नहीं, ये बताइए। ये वक्फ लैंड है ना, लेकिन इसके बारे में कुछ कोर्ट में डिस्प्यूट्स भी चल रहे हैं। हाँ सर, वक्फ बोर्ड की परमिशन है कि इसको बांधता वो देखो सर, 2 मिनट। वो ये सर्वे नंबर 210 वक्फ लैंड जो है जामा मस्जिद की इनामी ज़मीन है, इसके पुराने रिकॉर्ड भी है। इसका मैटर 10-12 साल से सिटी क्लब के साथ भी चल रहा है। तो ये स्मार्ट सिटी के खिलाफ में कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होने के बावजूद भी कोई कार्रवाई नहीं की गई। तो अब ये एक ऑफिस का जो काम हुआ तो आप ये लोग इतना वो कर रहे, लेकिन हर मीटिंग के वक्त आप लोग प्रेस से बात नहीं करते। आज डूबे पैर पड़ा तो आप लोग बुला रहे प्रेस को, हम वहाँ लटक जा रहे फोन कर करके, कोई जवाब देने को, कोई बात करने को नहीं, हम तो देखो जहाँ तक मेरा नहीं सर, जो आ रहा वहाँ पे अपना दावा वो करता। नहीं, बात सही है आपकी। हाँ। लेकिन देखो जहाँ तक मेरा ख्याल है, हम हर मीटिंग में प्रेस लेते, लेकिन पिछले कुछ 2-3 मीटिंग से प्रेस लेने में नहीं आई है आप मेरे ख्याल से। बने थे उस वक्त भी आपने वहाँ हाँ। होटल के अंदर। वो पहली मीटिंग में हुई थी, उसके बाद हाँ, उसके बाद- इंशाल्लाह हम अभी हर मीटिंग में प्रेस लेंगे। हमारा जो भी काम है हम आपके जरिए से लोगों तक पहुँचाएंगे। के अंदर भी सब प्रेस को एंट्री रहती, असेंबली में रहती, महापालिका में रहती, आप वक्फ बोर्ड में क्यों नहीं? ये क्या डिफेंस का कोई थोड़ी नहीं, आइए ना, हम तो वेलकम करते हैं आपका, बिल्कुल। हाँ, कहाँ देते परमिशन? नहीं सर, अभी नहीं ऐसा है 2-2 घंटे बोलते हैं, आप 4 बजे आओ, 4 बजे आए और बोलते 6 बजे आओ। नहीं सर, 6 बजे आए मीटिंग और बोलते रात में 8 बजे आओ। नहीं सर, ऐसा है कि देखिए, सही बात है आपकी। देखो, डिफेंस का मीटिंग मतलब होने तो के है बाद नहीं। अगर प्रेस लेंगे तो हमने मीटिंग में क्या डिसीजन लिए वो आपके जरिए पहुंचा सकते हैं ना। मीटिंग के पहले प्रेस लेके क्या फायदा है? ये तो एक मिनट तो वो उसका हम इंशाल्लाह ख्याल रखेंगे कि आपको जो वक्त दिया गया है उस वक्त में 10-5 मिनट से आगे पीछे ज्यादा नहीं होने देंगे इंशाल्लाह। अशफाक भाई, ये तो कंप्लीट कीजिए ना अभी। हाँ। ये जो मुद्दा चल रहा है, नहीं, आपके ही सवाल आए। परमिशन अभी वक्फ बोर्ड ने देखिए, दी है, मैंने ऑफिस अभी थोड़ी देर पहले भी कहा कि ये अल्पसंख्यक मंत्री माननीय अब्दुल सत्तार साहब का डिसीजन है, जो हमसे सुपीरियर अथॉरिटी है। आपका जो कहना है वक्फ प्रॉपर्टी पे कोई भी कंस्ट्रक्शन कर सकता है, तो हम उस मामले में जांच करेंगे। एडमिनिस्ट्रेटिव इसका अप्रूवल है नहीं है, लेकिन एनओसी कोई गई नहीं है। अगर उसमें कुछ कार्रवाई करने की जरूरत है तो हम लीगल उसका ओपिनियन लेके जरूर करेंगे। में कल जो काम रोका गया है, क्या आप उस पर कार्रवाई करने वाले हो लोगों पर? कौन से लोगों पे? कल जो लोगों ने काम रोका, नहीं, देखिए, काम का ऐसा है कि ये इत्तेफाक की बात है। 2 दिन पहले हमारे जो माननीय उप मुख्यमंत्री है अजीत दादा पवार साहब, उन्होंने वक्फ बोर्ड का आढ़ावा लिया था। वक्फ बोर्ड के कामकाज के लिए, बड़कटीकरण के लिए जो बैठक बुलाई थी, उस बैठक में भी इस ऑफिस के बारे में डिस्कस हुआ था और उन्होंने ये तलब किया था कि ये जो ऑफिस बन रहा है इसकी बिल्डिंग कैसी है, बोर्ड की रिक्वायरमेंट क्या है, इसका एलिवेशन कैसा बन रहा है, ये 100 साल के विजन से आप बना रहे क्या, अगर इसका काम शुरू नहीं हुआ है तो इसको अभी आज के मीटिंग का रेफरेंस देकर इसको रोको और प्लान का प्रेजेंटेशन दो। अगर ये बिल्डिंग में और कुछ आपको इजाफा करना है, 15 करोड़ रुपए आपको कम गिर रहे और फंड्स की ज़रूरत है, तो वो भी पैसा मैं आपको जून के बजट में दे दूंगा, ऐसा कमिटमेंट है उनकी, अगर कम गिरता है। इसलिए हमने वो काम को रोकने के लिए गवर्नमेंट को बोला, क्योंकि हम तो रोक नहीं सकते क्योंकि हमने टेंडर निकाला नहीं है। तो हमने सेक्रेटरी ऑफ माइनॉरिटी से कहा कि आज के बैठक का रेफरेंस देके पीडब्ल्यूडी को लेटर लिखो। तो पीडब्ल्यूडी को लेटर भी चला गया है हमारा, और उस मामले में 5 मई को अजीत दादा उप मुख्यमंत्री के सामने पीडब्ल्यूडी, वक्फ बोर्ड और माइनॉरिटी डिपार्टमेंट, ये तीनों की संयुक्त बैठक रखी गई है इस ऑफिस के बारे में। अब उस वक्त जो है, तो हमारे जो सम्माननीय माजी खासदार साहब इम्तियाज जलील साहब, उन्होंने जो सजेशन रखा है कि फुटबॉल का स्टेडियम उससे अगर बाधित हो रहा है, उनकी जो गलत फहमी है वो हम चेक करेंगे। अगर उस वजह से वो अगर डिस्टर्ब होता है तो हम उसको चर्चा करके गवर्नमेंट के साथ डिस्कस करके उसका दूसरा रास्ता निकालेंगे। लेकिन फुटबॉल स्टेडियम, आपके माध्यम से मैं ये वादा करता हूँ कि फुटबॉल स्टेडियम का जो भी प्रपोजल है उसमें 1 इंच का भी फर्क नहीं आएगा।
आपका कहना है कि 5 तारीख को मीटिंग है, जो कि खामियां वो हैं वो सामने रखेंगे, तो फिर इतनी जल्दबाजी क्यों बिल्डिंग बनानी की? और के हुकाम पर इंक्लूडिंग सीईओ संगीन इल्जामात है। वो लोगों की डिमांड पूरी नहीं होती है, उनको यहाँ पर आकर एक दिन का अलामती धरना करना पड़ता है। सोलापुर की जो मस्जिद है उस मामले में जो स्कीम दिए थे हमने, उसके ऊपर कुछ लोगों ने काउंटर क्लेम किया है कि ये लोग यहाँ कर नहीं है और इन लोगों को आपने मैनेजमेंट दिया है, गलत तरीके से दिया है। तो उस मामले में अभी वो बोर्ड के सामने पेंडिंग है मैटर। अभी उनके कौन से कामकाज पेंडिंग है स्पेसिफिक मुझे पता नहीं है, मैं देखकर बताता हूँ आपको। उनका इल्जाम है कि किसका? लेकिन उनका 2 ट्रस्टी है ना, 2 लोग लड़ रहे हैं, तो किसका? सोलापुर के मकामी लोगों का जो है, तो उनका इल्जाम है कि बाहर के लोग जो है तो इसको हाईजैक कर रहे हैं। वहाँ के जो साबिक़ा सदर है उन पे इल्जाम गबन का लगाकर उनको है तो अपने साथ मिला लिया है, और उसमें वो सलीम गुना वाला इल्जाम है। हाँ। तो उनको जो है तो वक्फ बोर्ड सपोर्ट कर रहा है। यहाँ के उन्होंने एक दिन धरना दिया, यहाँ पे बहुत सारी चीजें भी सामने आई हो। ये अभी क्या है, वक्फ बोर्ड का जो कामकाज है हमारा दिन ब दिन जो है तो ट्रांसपेरेंट होते जा रहा है, लेकिन जो कुछ पुराने हमारे छोटे छोटे एनजीओज है जो उन्होंने ऐसा वक्फ टास्क फोर्स इस तरीके के कुछ ऐसे संगठन बनाए, मुझे तो ये भी पता नहीं है कि वो रजिस्टर्ड है या नहीं है। तो ये लोगों को लगता है कि पुराने तरीके से ही काम होना चाहिए, और पुराने तरीके से जब काम नहीं होता है तो इस तरीके की सब हरकतें सामने आती है। तो भाई ट्रांसपेरेंसी से काम होगा, लोगों को सेवाएं मिलेंगे, डिस्प्यूट्स खत्म होंगे, तो वक्फ बोर्ड के अंदर पारदर्शिता बढ़ेंगे, उसका इनकम बढ़ेगा। अब ये और एक चीज़ है कि जो आपने सवाल किया था थोड़ी देर पहले कि वक्फ और नॉन वक्फ का, तो वो तो सब्जेक्ट अब क्लोज हो चुका है, क्योंकि वो पावर हमारे 8 तारीख को ख़त्म हो चुके हैं। लेकिन उसके पहले जो भी ऑर्डर होते हैं तो ये क्वाशी जुडिशियल बॉडी है, हमारे ऑर्डर को अपील है, तो क्वाशी जुडिशियल बॉडी का एक अपना व्यू होता है, अपने व्यू के हिसाब से वो ऑर्डर पास किए। कोई भी सेशन कोर्ट की ऑर्डर होती है तो अपन कोर्ट को बात करते क्या, डिस्ट्रिक्ट कोर्ट में उसको अपील किया जाता है। हमारे ऑर्डर को अपील है, वो अपील में जाकर उसका फैसला ले सकते हैं। जालना रोड का ये धन्ना सेठ का मामला है, धन्ना सेठ जालना रोड की जो जमीन धंधकी थी उसको लेकर इम्तियाज जलील ने आंदोलन भी किया था, अब वो ठंडे बस्ती में दिखाई देती है। आप उनसे पूछो, आप उन्होंने मेंबर बनने के पहले धरना लिया था उन्होंने, वो 3 साल मेंबर थे। अब ये सवाल जिन्होंने धरना दिया उनको पूछो ना। नहीं तो अभी आप क्या कार्रवाई? हमारे पास से जो धन्ना सेठ मतलब मेरे समझ नहीं आया, इंस्टीट्यूट का नाम बोलो ना। जो लोग वहाँ पर बैठे हुए हैं, अच्छा, उनको एक लमसम धन्ना सेठ। अच्छा, तो स्पेसिफिक देखो, जालना रोड पे जितने भी लोग इंक्रोचमेंट में, हमने एफआईआर की नोटिस निकाली है, उसका लीगल प्रोसीडिंग चालू है। कुछ मैटर में जो है तो सुप्रीम कोर्ट से कुछ सेटलमेंट होके आया है, कुछ मैटर में हाई कोर्ट के फैसले हुए हैं, और उसके ऊपर हम लोग काम कर रहे हैं। अब ये हमारा जो है नेक्स्ट वीक के अंदर सिर्फ लीगल मैटर के ऊपर स्पेसिफिक मीटिंग है, जिसमें हम अपना लीगल सेक्शन स्ट्रांग करेंगे एकदम, और उसके ऊपर एक लीगल टीम हमारी काम करेंगे। और हमने लीगल एक दिल्ली की एक बड़ी कंपनी को भी हायर किया है जो वक्फ बोर्ड के मामले हमारे देखे। एक आखिरी क्वेश्चन है, इंडियन गवर्नमेंट की तरफ से वक्फ एक्ट लाया गया है, उसको लेकर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड और कई सारी मुस्लिम तंजीमें हैं वो विरोध कर रहे हैं, आपका क्या मौक़िफ़ है? देखिए, जो वक्फ एक्ट अमेंडमेंट हुआ है वो हमारे संसद में हुआ है, और जो संसद है उसको कानून बनाने का अधिकार है, उसके तहत उन्होंने बनाया है। लेकिन संविधान के जो बेसिक आर्टिकल है उसका वायलेशन ना हो, इसलिए सुप्रीम कोर्ट में हमको अपॉर्चुनिटी है। और कुछ लोग उसमें सुप्रीम कोर्ट के सामने गए हैं, और सुप्रीम कोर्ट में गवर्नमेंट ने कुछ स्टेटमेंट दिया है कि जो चीज़ों पे आपत्ति जताई थी पिटिशनर ने, उसको उन्होंने खुद स्टे किया है। तो अब 5 तारीख को उसके ऊपर सुनवाई होने वाली है, तो कोर्ट में मामला है, तो हमारा कहना उचित नहीं है। बनाने का वर्क ऑर्डर उनको पीडब्ल्यूडी ने दिया है। अब उन्होंने देखो, हम डे बाय डे तो किसी पे वॉच नहीं रख सकते, वो कॉन्ट्रैक्टर पीडब्ल्यूडी का है। अब हम वो एक इत्तेफाक की बात है कि 2 दिन पहले मीटिंग हुई हमारी कि उसको उस मीटिंग का रेफरेंस देके रोको करके, और दूसरे दिन ये हंगामा हो गया, तो ये कोइंसिडेंस है। ये रोकने का हम और उसको जो रोका गया है उसी मीटिंग के संदर्भ से पीडब्ल्यूडी को लेटर भी गया है उसका। पीडब्ल्यूडी को परमिशन कौन दिया बांधकाम की? गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र। तो उस वही बता रहा हूँ मैं आपको कि जो मंत्री थे वो वक्फ के मंत्री थे, वक्फ बोर्ड की सुपीरियर अथॉरिटी, हम उसको जांच करेंगे। अगर उसमें कोई खामी है और इलीगल एक्टिविटी हुई है तो एज पर एक्ट जो भी कार्रवाई कर सकते हैं हम करेंगे। सर, इससे रिलेटेड 2 क्वेश्चन है। एक तो ये स्टेडियम के ताल्लुक से क्या एनओसी रद्द की गई क्या? स्टेडियम के नहीं,
मैंने तो अभी कहा कि जो बैठक में हुआ उस बैठक में नहीं, तो आप ये बात हमारे जरिए से पहुंचाओ कि स्टेडियम को हम बिल्कुल टच भी नहीं करेंगे। स्टेडियम का प्लान है, हमने फाइल मंगाई है, आपको भी दिखा सकता हूं मैं कि ऑफिस कहाँ हो रहा है, स्टेडियम का प्लान निकालो जरा। तो इसमें जो गलतफहमी हमारे माजी खासदार साहब को पहुंचाई गई है, गलत मालूमात पहुंचाई गई है, हमको एक्सपेक्टेशन इतना ही था कि हमारे साथ उन्होंने बैठकर काम किया तो एटलीस्ट उन्होंने एक कॉल करके पूछ लेना था कि भाई ये मामला क्या चल रहा है। तो हम बिल्कुल देखो कुछ सर एक बात ये भी हो सकती थी, जब आप काम शुरू कर रहे थे हाँ आपने ऐसा प्रपोज किया कि इम्तियाज जलील को आप आइए हम काम शुरू करेंगे। नहीं, हमें ही पता नहीं काम शुरू कर रहे, मैंने आपको पहले भी बताया। आपको पता नहीं, ये बहुत बड़ी बात है ना सर। तो इसीलिए मैं आपको नहीं पता, ये बहुत बड़ी बात है, आपको ही पता नहीं इतना बड़ा काम चल रहा है। क्योंकि 5 ये अपनी मीटिंग जो हुई 29 तारीख की मीटिंग में तय हुआ था कि अभी जब हाँ इतनी सारी जगह है, दूसरी और कोई जगह ठीक है करेंगे ना। अगर स्पोर्ट्स त्यांना परमनंट करण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का? कारण अब्दुल सत्तार यांनी मंत्री असताना मौलाना आझाद फायनान्स कॉर्पोरेशन मध्ये 24 लोकांना परमनंट त्यांनी करून दिलेलं आहे, तसं तुम्ही काही करणार आहात का? कारण उद्या हे लोक तुम्ही काढून टाकणार, हे एजबार होणार, हे कुठं जाणार? हे असं आहे की पहिले महाराष्ट्र वक्फ बोर्डामध्ये फक्त 27 ते 28 कर्मचारी होते, तर ते कर्मचारी अपुरे आहेत। त्याचाच विषय होता की जे 60% आमचे जे जमिनीवर इन्क्रोचमेंट झालं ते जमिनी पाहायला कोणीच नव्हते। काही जिल्हे आमचे असे होते बीड सारखे, तर तिथं प्यूनकडे जिल्हा वक्फ अधिकारीचा चार्ज होता, चपरासीकडे। तर त्याच्यामुळे आम्ही शासन दरबारी आमच्या यातना मांडल्या आणि त्यांच्याकडून 170 लोकांची पदभरतीची आम्ही परवानगी आणली, त्याच्यापैकी 60 लोकांना रिक्रुटमेंट केलेलं आहे। आता याचा जे पगार आहे हा पगार आम्हाला वक्फ बोर्डाच्या उत्पन्नातून द्यावा लागतो। पगार करण्यासाठी शासन आम्हाला पैसे देत नाही। आता जे काय ऑफिसेस झाले त्या ऑफिसेसचं भाडं आम्हाला शासन देतं, त्याच्यामध्ये जे काय फर्निचर असेल त्याचा आम्हाला पैसा शासन देतं। मुंबईला जे आमचं अद्ययावत ऑफिस झालेलं आहे त्याचे सुद्धा पैसे पण पगार करण्यासाठी शासन पैसा देत नाही। तर म्हणून आम्ही काय केले की हे 60 लोकांची आता पदभरती केलेली आहे, त्याच्यामुळे आमच्या जिल्ह्यामध्ये जे काही ऑफिसेस झाले, कर्मचारी झाले, त्याच्यामुळे आमचं इन्कम दुप्पट झाली। आम्ही अपेक्षा अशी करतोय आता की पुढच्या वर्षामध्ये तर आमचं 25 कोटी होईल, तर आम्ही पुढच्या 4 ते 6 महिन्यामध्ये जे आमचे 19 पदं मंजूर आहेत जे भरायचे राहिलेले ते आम्ही नक्कीच भरणार। आणि त्याच्यामध्ये जे एक्झिस्टिंग जे अनुभवी लोक आहेत ज्यांनी 5-5, 7-7, 8-8 वर्ष वक्फ बोर्डामध्ये डेली वेजेसवर काम केलेलं आहे, त्याच्यामध्ये आम्ही एक विशेष तरतूद करू, त्यांना त्याच्यामध्ये कन्सेशन देऊ। धन्यवाद। कॉलेज महाराष्ट्र वक्फ बोर्डाचं होणार आहे, आपल्याला सगळ्याला माहीत असेल। मीडिया सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी ते प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्देश दिले, अर्थमंत्र्यांनी त्याची तात्काळ बैठक लावली। त्याच्यानंतर जे केंद्रीय मंत्री किरण रिजिजू सोबत त्यांच्यासोबत मीटिंग झाली आमची, ते म्हणले की जर 40% वाटा महाराष्ट्र शासन घेत असेल तर 60%चा जे कॉन्ट्रीब्युशन आहे केंद्र शासन घेईल मेडिकल कॉलेजसाठी। हे फार मोठे पाऊल आहे। मेडिकल कॉलेजमध्ये आपल्याला माहीत आहे त्याच्यामध्ये काय फायदा होणार आहे शिक्षणासाठी, तर त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक दृष्टीने वक्फ मंडळामध्ये जे काय लोकांनी जमीन वक्फ केली त्याचा जे उद्देश आहे तो उद्देश पूर्णपणे आम्ही सफल करण्याचा प्रयत्न करत आहोत। अरे आम्ही बिल्डिंग बांधतोय, ऑफिससाठी बांधतोय ना, कुठे बांधता ही चर्चा करा ना, इथे ना इथं बांधा, बिल्डिंगच बांधायची नाही, हे कुठलं बरोबर आहे का? हे आपल्याला याबाबत काही गुन्हा दाखल करणार आहेत का? रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।